मला एक कळत नाहीये, मीडियापर्यंत ही बातमी पोहोचली कशी? नाही, आपल्याला यापुढे काम करणं अवघडून बसणार आहे साहेब. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्यावर तुम्ही जे काय पैसे खर्च केलेत ते हे पैसे द्या त्यांना. 7 वाजता आरे कॉलनी रोडवर 5 कोटी घेऊन. आता तिथं कुठं आहेस ना, तिथनं आणि 4-5 स्टेशन पुढे जा, तिथनं आणि परत फोन लाव. आणि आता सांग पैसे घेऊन वामण्याला पाठवा म्हणावं. सध्या तरी हा खेळ आपण त्याच्या नियमांनीच खेळूया. आरे कॉलनीमध्ये मी सगळीकडे फिल्डिंग लावून ठेवली आहे. जानकी, हे सगळं व्यवस्थित पार पडेल ना? नाही, आजपर्यंत आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले, पण या अमृताच्या प्रकरणात मी पार खचून गेलोय. आपली मुलगी परक्या कोणाच्या तरी हातात असताना बापाचं काळीज काय काय विचार करू शकतं हे आज कळलं मला. एक प्रथित यश राजकारणी आहे मी. गृहमंत्र्यांपासून सगळी पोलीस यंत्रणा माझ्या दिमतीला आहे, तरी मी इतका हतबल आहे. मग सामान्य माणसांचं काय होत असेल ग? स्वतःची घरं आम्ही सांभाळू शकत नाही, कोणाच्या जीवावर आम्ही ह्यांना आश्वासन द्यायचं की आम्ही देशात रामराज्य आणू? तुम्ही नका जास्त विचार करा. जितका विचार कराल ना तितका जास्त तुम्हालाच त्रास होईल त्याचा. आता तूच सांग मला, मी काय करू? झोपलो तर वाईट स्वप्न पडतात, जागा राहिलो तर वाईट विचार येतात. तो हरामखोर माझ्या समोर आला ना, तर माझ्या हाताने जीव घेईन मी त्याचा. नाही सोडणार मी त्याला. हॅलो. राम राम आमदार साहेब, सेवक बोलतोय तुमचा. ऐकताय ना? बोल हरामखोरा, बोल. तू 100% माझ्याच हातून मरणार. आत्ता तुझाच विषय निघाला होता आणि तुझा फोन आलाय. अहो साहेब, चुकताय तुम्ही. उलट असा योगायोग घडल्यावर माणूस 100 वर्ष जगतो असं म्हणतात. घाबरू नकोस रे, तुझ्या बाबतीतले सगळे योगायोग मीच खोटे ठरवणार आहे. बरं चला साहेब, आता मुद्द्याचं बोलू. काय तुमच्या लँडलाईन फोनवर नीट बोलता येत नाही हो. पोलिसांचा पारा असतो, म्हणून म्हणलं मोबाईलवरच फोन करू. हे बघ, तुला जे काय हवंय ना ते पटकन माग. संपवून टाकू आपण हे, जास्त ताणण्यापेक्षा. कारण तू सुद्धा तसा बिझीच असणार. खूप कामं असतील ना तुझ्याकडे. आम्ही कसले बिझी साहेब? राजकारणाला नंबर दे. आम्ही काय राजकारणी का तुमच्यासारखे? एकाच वेळी 10 दगडांवर पाय ठेवाया. आम्ही एका वेळी एकच प्रोजेक्ट करतो. अरे पण एकाच ठिकाणाहून इतकं मोठं घबाड मिळाल्यावर दुसऱ्या ठिकाणी हात घालायची गरजच काय तुला? हा तुमचीच कृपा आहे साहेब, दुसरं काय. बरं मी काय सांगतोय ते नीट ऐका. मागाशी जे काय बोललो की नाही ते पोलिसांना होऊन द्यायला होतं. आता आपण खऱ्या धान्याच्या गोष्टी बोलू. हॅलो, मी जानकी बोलतेय. जानकी किल्लेदार. बोला मिसेस किल्लेदार. तुम्ही कुठे आहात आता? मी आपल्याच कामाकरता जरा बाहेर आलोय. का? मला यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं आणि एक नंबर द्यायला सांगितलाय, कारण यांना आता त्याच माणसाचा फोन आलाय. हो, एक मिनिट. सोनावणे, तुमचा मोबाईल द्या. हा बोला. नंबर 022. हा ओके, मी पुढची कारवाई करायला घेतो. मला एक सांगा, त्याचा फोन अजूनही चालू आहे? हो, ते अजून बोलताय. गुड. मग साहेबांना म्हणावं त्याच्याशी जास्तीत जास्त वेळ बोलत राहा. ओके, मी सांगते. ठेवते. हॅलो
मी ACP मोरासकर बोलतोय. आत्ता किल्लेदारांच्या मोबाईलवर जो फोन आलेला आहे त्याची सगळी डिटेल्स मला हवी आहेत. 100% तो फोन कुठल्या तरी PCOचा आहे, पण मला त्याचं लोकेशन हवं आहे इमिजिएटली. ओके, चला सोनवणे गाडी काढा, चला. अच्छा, म्हणजे किडनॅपिंगचा धंदा आहे तर तुझा? नाही नाही, खरं तर माझा ओरिजिनल व्यवसाय खून करणं आहे. किडनॅपिंगच्या धंद्यात नवीन नवीनच पडलोय. नाही, पण तुझ्या वागड्या बोलण्यावरून तू नवखा वाटत नाहीस. तुमच्यासारख्या लोकांकडून तर शिकलो नाही सगळं. बरं चल, तू काहीतरी धंद्याचं बोलणार होतास ना, बोल. ऐका, आधीचा सगळा प्लॅन होता की नाही तो कॅन्सल आहे. आता नवीन प्लॅन. त्याच्याप्रमाणे आता पैसे तुम्ही नाही घेऊन यायचं, तुमच्या भावानं यायचं, वामन किल्लेदारनं. तुझ्या बापाने असा धंदा केला होता का रे? एकदा हे तर एकदा ते. अहो, समोरचा खेळाडू हुशार असला की आम्हाला पण अशा पलट्या माराव्या लागतात आमदार साहेब. आणि तुम्हाला एक कसं कळत नाही, हा खेळ मी सुरू केलाय की नाही, मग या खेळाचे सगळे नियम पण माझे. माझी बॅट आहे ना, मग कॅप्टन पण मीच. काय ठीक आहे, ठरल्याप्रमाणे वामन पोचेल तिकडे 7 वाजता पैसे घेऊन. 7 वाजता नाही, पुढच्या 1 तासात इथं यायचं. इथं म्हणजे ठरलेल्या ठिकाणी. आणि पोलिसांना या सगळ्यापासून थोडं लांबच ठेवा. काय, मला खाकी कपड्यांची ॲलर्जी आहे. हे सगळं ठीक आहे, पण माझी मुलगी मला कुठे मिळेल? नाहीतर ऐन वेळेला पलटवार करशील. अहो, हे तुमच्या राजकारण्यांची सवय आहे. आमचा धंदा सरळ लोकांचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही दिलेले पैसे घेऊन मी शेप माझ्या घरी पोचलो की तुमची मुलगी पण येईल शेपमध्ये तुमच्या घरी. तुम्ही नका काळजी करत. मोराजकर साहेब नक्की काहीतरी करतील. मी त्यांना नंबर दिलाय. वागणेस, पैशाची व्यवस्था झाली का? नाही, संध्याकाळी नाही, पुढच्या 1 तासात मला पैसे हवे आहेत. तुम्ही कुठे बाहेर निघालायत? हो, कामं झाली सगळी इथली? आम्हाला आता साहेबांचा फोन आला होता. हां, आम्हाला त्यांनी आरे कॉलनी रोडवर बोलावलंय. आरे कॉलनी रोडवर का? किडनॅपर पैसे घ्यायला येणार आहे. तिथं आम्हाला फिल्डिंग लावायला सांगितले. येतो आम्ही. हं. दादानी पैसे द्यायचं मान्य केलंय? वामन दादा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. माझं दादाकडे एक महत्वाचं काम आहे, तेवढं करतो आणि मग बोलूया. माझं हे काम महत्वाचंच आहे. सुमित्रा, मी जाऊन येतो, मग नंतर बोलूया. वामन दादा, मला माहिती आहे तुम्ही मला टाळताय, पण मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. सुमित्रा, मला कल्पना आहे साधारण तुला काय बोलायचंय माझ्याशी. वामन दादा, मी कसं सांगू तुम्हाला? अमृताला यांनीच किडनॅप केलंय आणि पैशासाठी ते हे सगळं करताय. माझ्यावर कुणीच विश्वास का नाही ठेवत आहे? कसा विश्वास ठेवणार तुझ्यावर? कसा? हे जे काही चाललंय हे सगळं परशुनी केलंय. हो, आणि हेच खरं आहे. सुमित्रा, काय झालंय तुला? का वागतेस अशी? या सगळ्याला शुद्ध वेडेपणा. परशु हे सगळं कशासाठी करेल? त्याला पैशाला काय कमी आहे? त्यांना कदाचित आणखीन जास्त पैसे हवे असतील. अगं, मग मागून घेतले असते ना. त्याचंच आहे सगळं. त्याला कोणी नाही म्हणणार होतं का? या एवढ्या एका कारणासाठी कोणी स्वतःच्या पुतणीला असं किडनॅप करेल का सुमित्रा? वामन दादा, मी खरंच. वामन, निघायची तयारी कर. तुला आत्ताच्या आत्ता पैसे घेऊन निघायचंय. कसले पैसे?
तो किडनॅपर खूपच हुशार निघाला. मी पैसे घेऊन तिथे गेलो तर काय होऊ शकतं याचा अंदाज त्याला आला, म्हणून त्यांनी तुझ्या बरोबर पैसे पाठवायला सांगितले. म्हणजे तू पैसे द्यायचं मान्य केलंयस तर? करावं लागलं. अमृता त्याच्या ताब्यात आहे ना. एकदा ती घरी परत येऊ दे वामन, मग तू बघशील मी काय करतो ते. आता फक्त ते सांगतील त्याप्रमाणे तिथे बॅग नेऊन ठेव, आणि पोलीस तुझ्या आजूबाजूला असतीलच. आजूबाजूला पोलीस असतील किंवा नसतील माझ्यासाठी त्याला काहीच अर्थ नाही आहे. तू सांगितलंयस ना, मी जाईन. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढा सगळा खटाटोप का करताय? त्या परशूच्या मुसक्यावळा जाऊन 1 तासात अमृता घरी असेल. जानकी, हिला तिच्या खोलीत घेऊन जा. सुमिताई, मी का जाऊ माझ्या खोलीत? मी नाही जाणार. सुमिताई, आधीच यांच्या डोक्याला खूप ताप आहे. अगं तोच ताप कमी व्हावा म्हणून एवढा खटाटोप चाललाय ना माझा. अमृताचा पत्ता फक्त हेच सांगू शकतात. जानकी, तिला आत ने. मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल की मी खरं बोलतीये? हे सगळे किल्लेदार ना एका माळेचे मणी आहेत. सुमित्रा, ओरडा, आणखी ओरडा. मला मूर्ख ठरून हसा सगळे. मी रेडी आहे ना. पण एक दिवस येईल नरसिंह किल्लेदार की तुम्हाला माझं म्हणणं पटेल. तेव्हा तुम्ही सगळे मूर्ख ठराल आणि मी तुमच्यावर हसेन. आणि सगळ्यात मोठा मूर्ख तर तू ठरशील, तू ठरशील. तेव्हा तुला कळेल ना की तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा भाऊ आहे. तेव्हा मी हसेन तुझ्यावर. कळलंय सुमिताई? सुमिताई, अगं काय हालत करून घेतली स्वतःची? का अशी वागतीये? मी जर माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना तर अमृताची हालत याहीपेक्षा भयान होईल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, होता आणि राहणारे. जानकी, फक्त यावेळी माझ्यावर विश्वास ठेव. वाटलंच नंतर मी स्वतःहून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाईन. सुमित्रा, तुझं सगळं बोलणं मी ऐकून घेईन, पण नंतर. आता तू तुझ्या खोलीत जाऊन विश्रांती घे. जानकी, आत घेऊन जायला. भाऊजी, भाऊजी माझ्यावर विश्वास ठेवा, नाहीतर खूप उशीर होईल. मला बोलू द्या. सुमित्रा, आत जा. सुमिताई, मी पण येते. चल, आपण खोलीत जाऊन बोलू. चल.
आता कसं वाटतंय तुला? तू आहो जावा नाही म्हणालास यातच सगळं आलं. तू जवळ असल्यास मला कसलीही गरज नाही आर्यन. तू आराम कर. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय. अरे तूच माझं औषध आहेस रे. खरं तर मी वेगळ्याच कामासाठी इकडे आलो होतो. अरे बाबा सगळी कामं इथंच सांगणार आहेत का? जा ना बोलू दे त्याला. अरे इतका वेळ तो माझ्या जवळ बसलाय, माझ्याशी बोललाय, हेच माझ्यासाठी खूप आहे रे. नाही, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करा. सना मला माझ्या आर्यनला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाहीये. काही कर आणि त्याला थांबव. तू काय पण काळजी करू नकोस युगंधरे. त्यानं मला किती पण शिव्या घातल्या, अगदी त्याच्या पाया जरी पडावं लागलं तरी मी आज आर्यन बाबाला घराबाहेर पडू देणार नाही. असं झालं तर मला कुठल्याही औषधाची गरज नाही. येतो मी. सुमिताई मला माफ कर. तुझी सोबती म्हणून या घरात आले आणि आज मी तुझ्यावरच हात उघारला. मला माफ कर. अगं जानकी, तू माझ्यावर हात उचललास म्हणून मला नाही वाईट वाटलं. खरं तर माझंच चुकलं. मी नरसिंह भाऊजींशी असं बोलायला नको होतं. म्हणजे तू माझ्यावर नाही ना रागवलीस? अगं नाही ग, मी तुझ्यावर का रागवेन? हा, मला ना फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही सगळे माझ्यावर अविश्वास दाखवताय. आम्ही मुद्दामून असं नाही करत होत. सुमिताई, तुझं वागणं तुला तरी पटतंय का? तू मला सांग. परशु दादा अमृताला का पळवून नेतील? या जगात इतकं वाईट काम त्याच्याशिवाय दुसरं कोणी करणार आहे का? अगं जानकी, तो म्हणत होता की त्याचा ना कोणीतरी एक खास माणूस आहे, त्याच्याकरवी तो हे सगळं करतो. आजकाल फोनवर त्यांच्या काहीतरी चर्चा चालू असतात बराच वेळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनीच मला हे सांगितलंय की हे सगळं त्यांनीच केलंय. मी तुला एक साधा सोपा प्रश्न विचारू का? तर त्यांनीच हे सगळं केलंय तर त्या स्वतःहून कबुली का देत आहे? अगं तुला कळत कसं नाहीये? हाच तर त्याचा डाव आहे. म्हणजे तो हे सगळं मला सांगणार, मग मी आरडाओरडा करणार आणि येऊन तुम्हाला सांगणार. तुम्हाला सांगितलं की तो म्हणणार की मी तो नाही म्हणून, आणि मग तुमच्या सगळ्यांच्या नजरेत मीच वेडी ठरणार ना. हे सगळं तुला कळतंय ना? मग त्यांच्या आरडाओरड्याला तू का बळी पडतेस? सुमिताई, तू शांत राहा. उगीच आरडाओरडा करून दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नको करूस. आणि तुला सांगू, ते मोराजकर साहेब आहेत ना, त्यांनी सापळा रचलाय. जो कोणी गुन्हेगार आहे तो नक्की सापडेल. आणि मग तो स्वतःच सांगेल की या सगळ्यामध्ये परशुदादांचा हात होता की नव्हता.
तुझं बरोबर आहे जानकी. मी त्या नराधमाच्या कुठल्याही डावाला बळी पडणार नाही आता. मी मी त्याला जगासमोर उघडं करीन. जानकी, माझी फक्त एकच इच्छा आहे. हे बघ, सगळं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी तरी तू माझ्या बाजूने राहशील ना? हा, तू मला कधी सोडून नाही ना जाणार? मी तुझी सोबतीण आहे. मी कायम तुझ्या बरोबर आहे. तुला सोडून नाही जाणार कुठे. विश्वास ठेव.